ढोकाळी येथील शरद पवार स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्थेकडून ढोकाळी येथील मिनी स्टेडियममध्ये पतंजली योग समितीच्या सहकार्याने योग दिन साजरा करण्यात आला. योग ही भारताची परंपरा आहे. योगासनाने बुद्धी, मन आणि शरीराचा विकास होतो. म्हणून भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून जगाला दिलेली ही एक मोठी देणगीच आहे. सारे विश्व आपले कुटुंब आहे आणि त्या सर्वांची बुद्धी, मन, शरीराचा चांगला विकास व्हावा या उद्देश डोळ्यांसमोर ठेवून योग दिनाची सुरुवात केली गेली. योग दिनानिमित्त शाळकरी मुले, सरकारी ऑफिस व इतरही सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला गेला. दररोज प्रत्येकाने 24 तासांपैकी प्रत्येकाने 1 तास स्वतःसाठी काढला पाहिजे आणि दररोज नियमितपणे योगा केला पाहिजे, असे आयोजक दत्ता घाडगे यांनी सांगितले. या योग दिनी साजरा करण्यासाठी पतंजली योग समितीचे सर्व पदाधिकारी, गुरुकुल विद्यापीठ विद्यार्थी, जितेंद्र मडवी, निलेश पाटील, हेमंत मात्रे, मच्छगंधा परिवार व इतर सहकारी उपस्थित होते. बस ये से हाथ को साइड कराइए। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची 33 अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई. माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 33 अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. ही कारवाई 19 आणि 20 जून रोजी करण्यात आली. या संपूर्ण इमारत प्लिंथ, कॉलम, स्लॅब, वाडी बांधकाम या प्रकारच्या बांधकामाचा समावेश आहे. यापुढेही अनधिकृत बांधकामाच्या निष्कासनाची प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभराव यांनी प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकांनी आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाच्या
तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी यांच्या आधारे तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरवराव यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. तळमजला अधिक 4 मजले CRZ क्षेत्रात उभारण्यात आलेले भंगाराचे गोडाऊन व्याप्त अनधिकृत इमारतीवरील वाढीव बांधकाम, प्लिंथ दुकानातील वाढीव बांधकाम आदी वेगवेगळ्या तक्रारीनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात 19 आणि 20 जून रोजी झालेल्या कारवाईत एकूण 33 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अतिक्रमण विभाग शंकर पाटोळे यांनी दिली. ही कारवाई यानंतर सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईमध्ये उपायुक्त परिमंडळ, सर्व सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. या कारवाईसाठी पोकलेन, JCB, गॅस कटर, ट्रॅक्टर, ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याचेही पाटोळे यांनी सांगितले. कारवाईच्या आकडेवारीचा तक्ता नौपाडी कोपरी 2, दिवा 12, मुंब्रा 3, कळवा 4, उतळसर 1, माचिवडा मानपाडा 5, वर्तकनगर 2, लोकमान्य नगर 2, वागळे इस्टेट 2 आणि एकूण 33. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रुग्णालयात. राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना ताप आल्यामुळे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तपासणीत त्यांना कोरोना, डेंग्यू आणि टायफॉइडची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रताप सरनाईक हे परिवहन खात्याच्या कामात मागील काही दिवसांपासून व्यस्त होते. त्यांच्याकडे धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. तसेच ते शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क मंत्री म्हणूनही काम पाहत आहे. 2-3 दिवसापासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे ते बुधवारी सायंकाळी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. तपासणीत त्यांना ताप असल्याचे निदान झाले. तापामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ठाण्यात पुन्हा टोईंगची धाड. भिवंडी कल्याणमध्ये कारवाई सुरू. खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे त्रासलेल्या वाहन चालकांना आता टोईंगच्या टोल धाडीचाही सामना करावा लागत आहे. गेल्या काही ठिकाणी महिन्यापासून बंद असलेली ठाणे शहर वाहतूक शाखेची उचलटाक कारवाई पुन्हा सुरू झाली आहे. टोईंगचा श्रीगणेश भिवंडी कल्याणमध्ये सुरू करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या एका अधिकाऱ्याने दिली. नागरिकांना अपेक्षित बदल करून तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने शास्त्रशुद्ध आणि पारदर्शक योजना तयार केल्यानंतरच टोईंग सुरू करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी आश्वस्त केले होते. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते कल्याण, बदलापूर, उल्हासनगर आणि भिवंडीपर्यंत शहर वाहतूक शाखेचे 18 वाहतूक कक्ष असून 21 टोईंग व्हॅन कार्यरत होत्या. विविध ठिकाणी बेकायदा पार्क केलेल्या वाहनांवर टोईंगद्वारे होणाऱ्या कारवाईमुळे अनेकदा त्या टोईंगवरील कर्मचारी आणि दुचाकी चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते. बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा मध्यंतरी पुन्हा सुरू करण्यात आल्याने ठाणेकरांमध्ये त्यांनी विरोध केला होता. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही याबाबत आक्षेप नोंदवत थेट वाहतूक शाखेवर मोर्चा काढण्यापर्यंत मजल गेली होती. वाहतूक कोंडी आणि नियमबाह्य पार्किंगमुळे वाहतूक शाखेने टोईंग पुन्हा सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार शुक्रवारपासून भिवंडीत टोईंग कारवाई सुरू करण्यात आली आहे.